आज 16 जुलै मुंबईत कॉक्रोच पार्टीचं आझाद मैदानमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शांतिपूर्ण आंदोलन. मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित राहणार. हे सगळे साथी आहेत, जी कोर टीम आहे. आता त्यांची बसलेली आहे ती कोर टीम आहे. आपण पत्रकार चर्चा सुरू करत आहे. तुम्हाला तर ही त्यांची पूर्ण पार्श्वभूमी माहितीच आहे की कशाप्रमाणे याचा उद्रेक झालेला आहे की कॉक्रोच युवकांना बोलल्यानंतर. आणि आज आपण जेव्हा आपल्याला खूप आठवण येते भारतातल्या पूर्वच्या राष्ट्रपतींची. कॉक्रोचेस म्हणून हिनवलं आहे, त्याच आक्रोशामुळे आज आम्ही आझाद मैदानला एकत्रित येणार आहोत. भरपूर संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तर तसंच पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जो आंदोलन आहे तो एक्झिक्यूट करणार आहेत. तसेच कॉन्स्टिट्यूशनल लेवलवरती आम्ही हा आंदोलनाला एक पीसफुल प्रोटेस्ट म्हणून एक्झिक्युशन लेवलवरती, ग्राउंड लेवलवरती करणार आहोत. साधारणतः किती लोक याच्यामध्ये सहभागी असेल आणि उद्या भेटून घेणार? उद्या आम्ही आमची मागणी आहे की दादा भुसे यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान शुड रिझाईन. तर आम्ही निवेदन दिलं आहे उपमुख्यमंत्री साहेबांना, या मॅडमना, की आम्हाला तुमचा वेळ हवा आहे आणि आमची काय मागणी आहेत ते तुम्ही जाणून घ्या आणि आम्हाला चांगलं वाटेल अगर तुम्ही या निवेदनला स्वीकारणार आणि अकाउंटेबिलिटी घेणार. हे आपलं मुंबईतलं आणि मुंबईतला जो कॉर्पोरेट मुंबईकर म्हणून तुम्ही उद्या आंदोलनात सगळे सहभागी होते असतात. तर उद्या याच्यामध्ये आपल्याला जर हे नाही मिळालं तर मग आपलं पुढचं काही असेल? बघा, बाबासाहेबांनी एक कोट सांगितलेला आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. तर ते गुन्हेगार आम्ही बनण्याची इच्छा नाही आहे. तर जर काय उद्या न्याय नाही भेटला तर आम्ही वारंवार सरकारला जाब विचारू की तुम्ही आमचं ऐकत का नाही आणि तुम्ही जे करतायत ते तुम्ही चुकीचं करतायत, त्या गोष्टीला तुम्ही ॲक्सेप्ट करा. वाहतूक गेले 17 दिवस आंदोलनाला बसलेले, अजून त्याचा काही रिझल्ट झालेला नाही. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या या आंदोलनामुळे काहीतरी फरक पडेल? जरूर. आता सोनू वांचूक एकटे अमरण उपोषणला बसले आहेत. तसेच भारतातून हर एक राज्यामधून, हर एक सिटीमधून एक सोनू वांचूक आला पाहिजे पुढे आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा आवाज उठवला पाहिजे. तुम्ही शांततापूर्ण आंदोलन इच्छा दिली आहे, पण उद्या वेळ आली तर रस्त्यावरचं आंदोलन नाही. आजचा युवा मॅच्युअर आहे, शिकलेला आहे आणि त्याला माहिती आहे की भारतात काय चाललं आहे. तर त्या हिशोबाने उद्या रस्त्यावरची ही लढाई आम्ही करणार नाही आहे. आम्ही कॉन्स्टिट्यूशनल लेवलवरती आणि पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा लढाई करणार आहे. पोलिसांचा आजवरचा असा अनुभव आहे की आंदोलन चिडून टाका. तुम्ही मात्र वारंवार पोलिसांची बाजू घेताय. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या आंदोलनं बघितली तर ती बहुतांश आंदोलनं पोलिसांनी चिरत घेतली. याबाबत तुम्ही काय म्हणता? बघा, पोलिसांची भूमिका